Sorry ass DJ. तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आम्ही तर आस्वाद घेतलाच। हे फक्त जे ज्यूस आहे, हे जे सूप असेल, रस असेल, हे अनुषुपोटी घ्यावं लागतं। अनुषुपोटी घेतल्यामुळे त्याचा रिझल्ट जो असतो तो खूप उत्तम मिळतो आपल्याला। त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं झाल्यानंतर त्यांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपल्याला हे असे प्रोटीनने भरलेली पूर्ण असे हरभरे देतात। हरभरा जो असतो तो सगळ्यांना अगदी फ्रीमध्ये देतात। दिलदार व्यक्तीचे असे आपले देसाई सर आहेत। एक नंबर क्वालिटीचं। रोज सकाळी 5:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अगदी रंकाळ्याजवळ तिथं ते इथं उपलब्ध असतात। एक 15-20 नमुन्याचे जे ज्यूस असतात, त्यांच्याकडलं पालक सूप जे होतं ते पण आम्ही ट्राय केलं, एक नंबर होतं। हे बाकीचे त्यांचे मधुमेह चूर्ण, मेदाहारी चूर्ण, हे पण त्यांचे वैयक्तिक प्रोडक्ट आहेत। कुठंही कॉपीराईट नाही आहे, अजिबात नाही आहे। त्यानंतर त्याने असे एक बॅनर लावलेले आहेत, शेवगा सूप अशा पद्धतीनं असतो, त्यातले जे काही घटक असतील, आवळा रसमध्ये काय घटक असतील, त्यामध्ये काय काय असतं काय नाही, कोहळामध्ये काय असतं, कोहळ्याच्या रशामध्ये काय असतं, ते सगळं तिने त्यात दाखवलेलं आहे। बीटमध्ये आपल्याला काय मिळतं, शतावरी सूपमध्ये काय मिळतं, गव्हांकूरमध्ये काय मिळतं, सोयाबीन सूपमध्ये काय मिळतं, कोथिंबीरच्या रसामध्ये काय मिळतं, मुसळी जी मुसळी सफेद मुसळी असते त्यात, कडुलिंब असेल, जलजीरा असेल। बोला। नमस्कार, मी अशोक देसाई। गेली 28 वर्ष या रंकाळ्यावरती फिरायला येणाऱ्या लोकांसाठी, मॉर्निंग वॉकला येणाऱ्या विशेषतः या लोकांसाठी सर्व प्रकारचे आयुर्वेदिक ज्यूस, आयुर्वेदिक काढे आणि आयुर्वेदिक सूप्स या ठिकाणी मी उपलब्ध करून दिले आहेत। गेल्या 28 वर्षामध्ये अनेक लोकांना याचा लाभ झाला। त्यामध्ये गव्हांकूर असू दे, कडुलिंब असू दे, कारला असू दे, गाजर, बीट, आवळा, पुदिना, तुळस, कोहळा रस, कोथिंबीर रस, असे अनेक प्रकारचे रस माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत। यामध्ये आपल्याकडं गरम सूपमध्ये शतावरी सूप, मुसळी सूप, शेवगा सूप, पालक सूप, जिरा सूप, कुळथाचं माडगं जे ग्रामीण भागामध्ये मिळतं, आणि असे अनेक ज्यूस या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहेत। हे गरमागरम सूपचा आणि गरमागरम सगळ्या शतावरी सूप, मुसळी सूप, सोयाबीन सूप याचा आस्वाद बरेच लोक घेतात। अतिशय चविष्ट अशी हे सूप आणि अतिशय परिणामकारक अशी सगळे ज्यूस आजपर्यंत मी लोकांना एक सेवाभावी वृत्तीनं करत आलेलो आहे। धन्यवाद।